आणि यानंतर एक अत्यंत मोठी बातमी, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। भाजपचे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत लालकृष्ण अडवाणी आणि राम मंदिराच्या आंदोलनामधला सर्वात प्रमुख चेहरा म्हणून त्यांचं नाव सुपरिचित आहे। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, अत्यंत मोठी बातमी, लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर झालाय। नक्कीच लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न देऊन एक प्रकारे सध्याच्या केंद्र सरकारने अडवाणींकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा अडवाणींविषयी या सरकारला काही आस्था नाहीये असा जो कायम प्रचार विरोधकांकडून केला गेला होता, तर त्याला उत्तर देण्यासाठी आणि त्या सगळ्या प्रचारावरती अडवाणींचं आणि नरेंद्र मोदींचं नातं कसं आहे हे एक सांगण्याच्या दृष्टीने म्हणून हा भारतरत्न दिला घेण्याची घोषणा ही केली गेली। आपल्याला सर्वांना माहिती आहे की राम मंदिराच्या वेळी सुद्धा जेव्हा अडवाणी उपस्थित राहणार नाहीत असं म्हटलं गेलं होतं, त्यावेळी अडवाणींना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा अडवाणींनी उत्तर दिलं होतं की नियतीने नरेंद्र मोदींना निवडलं आहे रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी। त्यामुळे हे जे एक अंडरस्टँडिंग आहे किंवा अडवाणींच्या वाढदिवसाच्या दिवशी नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग आणि हे सगळे भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते, तर या सगळ्या दृष्टीने अडवाणींचा सन्मान करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने हा निर्णय घेतलाय भारतरत्न त्यांना देण्याचा, की स्वाभाविक त्यामुळे जी एक प्रकारची टीका किंवा जे एक परसेप्शन तयार झालं होतं तेही बदलू शकेल। आणि दुसरी गोष्ट, अडवाणींच्या काळात अनेक महत्त्वाच्या गोष्टी झाल्या, जेव्हा ते देशाचे गृहमंत्री होते अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आणि त्या सगळ्यामध्ये अडवाणींची भूमिका मोठी होती। जे नवे आता फौजदारी कायदे आले त्या कायद्यांसाठीची समिती सुद्धा अडवाणी गृहमंत्री असताना पहिल्यांदा तयार करण्यात आली होती आणि अशा प्रकारचे रिव्ह्यू झाले होते। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर अडवाणींची जी एकूण कारकीर्द आहे राजकीय नेता म्हणून आणि नंतर मग या देशाचे मंत्री म्हणून सुद्धा, त्या सगळ्याचा विचार करून हा एक भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा ही मोदींच्या सरकारने केलेली आहे। आणि आगामी ज्यावेळी भारतरत्न पुरस्कार दिले जातील त्यावेळी अडवाणींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार प्रत्यक्ष बोलवून दिला जाईल आणि त्यांचा सन्मान केला जाईल असं सध्या तरी दिसतंय। फक्त ते त्यांच्या घरी जाऊन देतील अशी कदाचित माहिती आहे। प्रत्यक्ष अडवाणी समारंभाला उपस्थित राहतील का त्याबद्दल प्रश्नचिन्ह। सोमेश, आणखी एक गोष्ट, आधी अटल बिहारी